हाय नमस्कार, मी स्नेहा कोगदे फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल। सकाळी सकाळी बघा, आधी सोफा कवर वॉश करून सुकायला टाकलीत आणि इथे माझी नजर गेली तर इतके सर्व मिलीबग्सने अटॅक केला ना पुन्हा एकदा जास्वंदावर। या मिलीबग्समुळे मला माझं एक पूर्ण जास्वंदाचं झाड अक्षरशः म्हणजे उपटून फेकून द्यावं लागलं। आणि पुन्हा बघा, या छोट्याशा जास्वंदाच्या झाडावर सुद्धा मिलीबग्सने अटॅक केला। माहित नाही या मिलीबग्सला या जास्वंदाच्या झाडाचाच काय प्रॉब्लेम आहे। आणि बघा, इतक्या सुंदर सुंदर भरपूर कळ्या आलेल्या आहेत, आता भरपूर फुलंही उमलणार आहेत, पण प्रत्येक कळीजवळ एक एक दोन दोन मिलीबग्स हे आहेतच। म्हणून मी आताच म्हणजे सुरुवातीपासूनच याची काळजी घेते। त्याही प्लांटची सुरुवातीपासूनच काळजी घेतली होती, पण ते झाड ना खूप वर्षापासूनच होतं, 5-6 वर्षापासूनच होतं। सो ते तसंही त्या प्लांटरमध्ये ना दाटलं सुद्धा होतं, त्याचे रूट्स खूप जास्त वाढले होते, त्यामुळे त्याला पाहिजे तसं पोषण मिळत नसेल म्हणून ते वीक होत चाललेलंच होतं। आणि जे प्लांट्स वीक असतात ना त्यावरच हे मिलीबग्स जे आहेत जास्त जे आहे अटॅक करतात। पण आता हे प्लांट तर मस्त सुदृढ आहे, माहीत नाही खरंच हेल्दी प्लांट आहे हे, माहीत नाही यावरही अटॅक करतायत। आता सुरुवातीपासूनच काळजी घेते। ब्रशनी जे आहे मी हे सर्व मिलीबग्स आत्ताच काढून टाकते, म्हणजे एक एक दोन दोन दिसलं ना तेव्हाच जे आहे ना हे काढून टाकायचा किंवा ते प्लांट वॉश करायचा मी प्रयत्न करणार आहे। यावेळेस मी रिस्क नाही घेऊ शकत, कारण खूप आवडीचं प्लांट आहे माझ्या हे। खरंच मला जास्वंदाची फुलं फार आवडतात। एकतर त्यांचा शेप मोठा असतो, म्हणजे एक जरी फुल झाडावर असलं ना तरी संपूर्ण झाड असं भरलेलं दिसतं आणि दिसायलाही ते फार छान असतं। पण काय करणार ना, हे मिलीबग्स नेमकं तेच झाड पाहतात आणि अटॅक करतात। पण यावेळेस मी त्यांना म्हणजे जास्त पसरू देणारच नाही आहे, मी ठरवलेलंच आहे। ही दुसरी वेळ आहे की अशा प्रकारे मी मिलीबग्स झाडावरनं काढते आहे। खरं तर मी खाली धरून त्याला वॉश जरी केलं असतं ना तरी चाललं असतं, पण आता तितकासा वेळ नाही माझ्याकडे। आणि होतं काय, वॉश करताना ते पाणी त्याच प्लांटमध्ये पडतं बघा, प्लांटरमध्ये, आणि ते मिलीबग्स ते मातीतच मिसळल्या जातात। काही दिवसांनी पुन्हा ते प्लांटवर चढतात। म्हणून जे आहे मी अशा प्रकारे ब्रशने जे आहे मिलीबग्स वेगळे करण्याचा प्रयत्न करते आहे। पाहते 2-3दा असं करून पाहते, जर कमी झाले मिलीबग्स तर खूपच छान, नाहीतर माझ्याकडे एक इन्सेक्टिसाइड आहे ॲक्च्युली, सो ते मी यावरनं स्प्रेड करून देईल। पण म्हणजे माझी तर इच्छा आहे की हे लवकरात लवकर असेच निघून जावं, कारण त्या इन्सेक्टिसाइडची ना जरा भीतीच वाटते मला। बरं चला, सर्व घर क्लीन झालं, सर्व एकूण एक गोष्ट, पण ही मशीन तेवढी क्लीन करायची राहिली होती। सो कालच ठरवलं होतं, म्हटलं उद्या उठलं की पहिलं काम म्हणजे आपण या मशीनचा जो टब आहे तो क्लीन करू, कारण बाहेरनं वगैरे तर मी पुसून घेतलीच होती। आणि म्हणून माहीत आहे का, आज मी त्यामध्ये ह्या डोअरमॅट पण धुवायला टाकल्या होत्या। आणि डोअरमॅट माहिती आहे का मशीनमध्ये इतक्या सुंदर निघतात, हाताने काय निघतील। त्यामुळे मी ना अशा 4-5 गोळा करत असते आधी आणि त्यानंतर मग मशीनला लावून देत असते। काही नाही, फक्त 20 मिनिटाची सायकल मी स्टार्ट केली होती। 20 मिनिटातही डोअरमॅट खूप चांगल्या प्रकारे स्वच्छ झालेले आहेत आणि सुकूनही गेलेले आहेत। आता थोडं ऊन दिलं त्यांना की झालं। पण इथे मशीनची अवस्था बघा काय झाली, सर्व मशीनभर माती माती दिसेल तुम्हाला। याचं कारण म्हणजे आधी सोफा कवर पण वॉश केलं आणि आता डोअरमॅट आणि फिल्टर बघा। प्रत्येक वेळेस जेव्हा मी मशीन अगदी डीप क्लीन करते ना तेव्हा हे एक फिल्टर आणि मशीनच्या बॅक साईडला पण एक फिल्टर असतं, ते फिल्टर काढून पाण्याचा पाईप काढून वगैरे सर्व असं क्लीन करत असते। पण ते ना मी 4-5 महिन्यातून एकदा करते। आत्ता ती वेळ नाही आहे आणि आज मला तितका वेळही नाही आहे, त्यामुळे फक्त मी हे फिल्टर काढलं, ते स्वच्छ करून जागेवर लावलं। आणि आता ही जी टॅबलेट दिसते ना तुम्हाला, ही मी मिशोवरनं बोलवलेल्या आहेत, काहीतरी 130ला 12 समथिंग अशा काहीतरी आल्या होत्या ह्या, पण चांगल्या आहेत, युजफुल आहेत, बऱ्यापैकी व्यवस्थित जे आहे टब क्लीन करतात। सो चला, आता मशीनला मी जो टब क्लीन प्रोग्राम आहे तो इथे स्टार्ट करत आहे आणि त्याला 2 तास पूर्ण लागतात। आणि जेव्हा टब क्लीन करायचा असतो त्यामध्ये तेव्हा कापड वगैरे वगैरे काहीही नसला पाहिजे हं। बरं चला, आता मशीनला तिचं काम करू देते आणि मी माझ्या कामांना सुरुवात करते। आता हे सर्व कामं स्टार्ट करण्याआधीच जे आहेत माझे इथे गोड शंकरपाळी बनवून तयार झाली होती। इतकी खुसखुशीत बनली ना शंकरपाळी, अगदी बिस्किटासारखी, खाल्लं की जिभेवर विरघळतात जणू काही। आणि पदार्थ पण भरपूर
पदर पण भरपूर सुटलेत खरंच. या प्रमाणानुसार तुम्ही एखाद्या वेळेस नक्की जे आहे शंकरपाळे बनवून बघा, तुम्हालाही आवडतील. शंकरपाळे बनवतात मी आणि हे कालच्याच व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत खरं तर शेअर करून झालेलं आहे. शंकरपाळी थंड होईस्तोवर मग मी जसं तुम्ही बघितलं मशीनचा टप क्लीन करायचा होता ती आवरली, काही कपडे वगैरे वॉश करायचे होते ते आवरलेत आणि आता शंकरपाळी थंडी झाली. म्हटलं चला आता डब्यांमध्ये भरून ठेवते. आणि स्कूलला जाता जाताच आरोही बजावून गेली होती, मम्मा शंकरपाळी मला खारे लागतीलच. कारण दरवर्षी होतं असं, गोड शंकरपाळी पिऊला खूप आवडतात. सो मी बनवत असते, पण खारे कधी बनवते कधी बनवत नाही. कारण कसं खारे शंकरपाळे बऱ्याचदा म्हणजे मध्ये मध्ये पण बनतात आमच्याकडे. सो त्यामुळे पण ती बोलली आज नाही मम्मा मला शंकरपाळे लागतील. सो आता काय करते हे भरून ठेवते. आणि म्हणूनच मी हा काही पसारा वगैरेही आवरत बसले नव्हते. म्हटलं हे थंड झाले की हे भरून ठेवायचे, लगेच खारे शंकरपाळे करायचे. बघा असं होतं घाई गडबडीत. शक्य तितके पटपट जे आहेत ना मला फराळ बनवून तयार करायचं आहे. कारण शॉपिंग बाकी आहे, आणखी कुणालाच काहीच घेतलेलं नाही. 1-2 दिवस मला शॉपिंगला द्यावंच लागतील. त्यामुळे जे आहे आज शक्य तितकं म्हणजे शेव तरी बनवून झाले पाहिजे असं जो आहे माझा प्रयत्न असणार आहे. चला आता हे ठेवून देते, पटपट हे आवडते आणि आधी खारी शंकरपाळी करते आणि नंतर शेव बनवते. आता बघा, गोड शंकरपाळी, खारी शंकरपाळी, शेव एवढं सर्व बनवायचं आहे. कितीदा भांडे घासणार आणि किती भांडे बेसिनमध्ये जमा करणार नाही का. म्हणून मी तीच भांडी झाकून ठेवली होती आणि आता तीच यूज करते आहे. सो आता ना म्हणजे माझी गोड शंकरपाळी बनवून झाली आणि ती मैद्यापासून बनवून घेतली मी. अर्धा किलो मैदा जाणार आहे आमच्या पोटात. सो म्हटलं आता नाही, खारी शंकरपाळी बनवायची, पुन्हा मैद्याची नकोत. म्हणून आता मी गव्हाच्या पिठाची जी आहे तिथे खारी शंकरपाळी बनवते आहेत. याच वाटीने जे आहे मी मैदा घेतला होता, आता त्याच वाटीने बरोबर गव्हाचं पीठ मोजते आहे, म्हणजे मला कळेल की किती म्हणजे पीठ आहे ते. सो माझा अर्धा किलो मैदा जो आहे 6 वाट्या भरला होता, म्हणून इथे गव्हाचं पीठही मी 6 वाट्या घेतलं. त्यानंतर गाळणीने ते व्यवस्थित गाळून घेतलं. आणि चला आता मसाले दाखवते. इथे बघा मी ना 1 चम्मच जिरं, 1 चम्मच ओवा, 2 चम्मच मेथी घेतली, अर्धा चम्मच कलोंजी घेतली आणि अर्धा चम्मच जे आहे आपलं काळ्या मिऱ्यांची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलं. हे सर्व आधी मी यामध्ये छान आधी मिक्स करून घेते. आणि त्यानंतर जे आहे यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मस्त कडकडीत गरम केलेलं तेल. सो तेल किती घेतलं बघा मी 10 चम्मच, जो आपला पोहे खायचा चम्मच असतो ना ते 10 चम्मच घेतला. जेव्हा मी गोड शंकरपाळी घेतली तेव्हा ना 1 वाटी म्हणजे 6 वाटीला 1 वाटी तूप घेतलं होतं, पण इथे मी 6 वाट्यांना अर्धी वाटी म्हणू शकता तुम्ही तेल घेतलेलं आहे. आणि तेल मस्त कळकळीतच गरम करायचं आणि पिठावर ओतायचं. त्यानंतर आधी फळीच्या मदतीने मी तेल सर्व पीठभर मिक्स केलं आणि त्यानंतर लगेच जे आहे हाताच्या मदतीने अगदी पिठाच्या प्रत्येक कणाला तेल लागेल अशा प्रकारे ते सर्व चोळून घेतलं. आणि त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून मस्त घट्टसर असा गोळा मळून घेतला. जास्त पातळ ठेवायचा नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचा नाही. जास्त पातळ ठेवला ना तर शंकरपाळी तळायला वेळ लागतात, शिवाय ती न ऑइलीही होतात. आणि जास्त घट्ट असला की मग लाटायला तर भारी जातातच, शिवाय ती न कडकही बनतात. सो चला आता मी हा थोडासा गोळा घेतला आणि बघा गोड शंकरपाळी करताना मी ही जी पोळी लाटली होती ती अशी जाडसर लाटली होती, कारण मला ती खूप खुसखुशीत बिस्किटासारखी आणि भरपूर पदर सुटलेली ती शंकरपाळी हवी होती म्हणून. पण आता खारी शंकरपाळी तशी नको आहेत, म्हणून अगदी पातळ असं जे आहे मी शक्य तितकी पातळ इथे पोळी लाटून घेते आहे. त्यानंतर तिचे काठ जे आहेत मी अशा प्रकारे कट करून बघा व्यवस्थित चौकोनी आकार दिला. त्यानंतर त्याला ना फोर्कच्या मदतीने अशा प्रकारे छिद्र पाडून घेतले, जेणेकरून जेव्हा आपण तळतो ना हे शंकरपाळी तेव्हा ती फुगत नाहीत. त्यासाठी ती एक स्टेप महत्त्वाची आहे बरं का. त्यानंतर पटपट जे आहेत पाहिजे त्या आकाराची शंकरपाळी आपण पाडून घ्यायची, लगेचच जे आहे तळायला सुरुवात करायची. म्हणजे तुम्ही आधी सर्व शंकरपाळी पाडून नंतरही तळायला सुरुवात करू शकता. आणि या शंकरपाळ्यांची जाडी बघा तुम्ही, ही एवढीच ठेवते मी, त्यामुळेच ती अगदी मला पाहिजे तशी बनतात. आणि ही खारी शंकरपाळीनं मी 2 आकारात बनवली होती, म्हणजे एक आपला तो नॉर्मल आहे तो, आणि काही शंकरपाळीनं
सुरुवातीची अशी लांब लांब जी आहे मी कापून घेतली होती स्टिकसारखी. म्हटलं तेवढंच मुलांना काहीतरी वेगळं खायला, म्हणजे चव तर सेम असणार आहे पण आकार जर वेगळा असला ना मुलं फार खुश होतात. त्यांना असं वाटते मम्मानं आपल्यासाठी काहीतरी वेगळं बनवलं म्हणून. सो आधी ती लांब आकारातली शंकरपाळी तळून घेतलीत आणि आता सर्व शंकरपाळी जी आहेत माझी बनवून तर झाली, पण तळायला जरा वेळ लागतो बघा. शंकरपाळी म्हणजे मीडियम टू लो फ्लेमवरच मी तळत असते त्यामुळे. सो तोपर्यंत म्हटलं चला शेव बनवायचे आहेत. सो साचा वगैरे बघा मी इथे वर ठेवलेला होता, सो तो काढला. सोबत आता साचा वगैरे घसून वगैरे घेते, कारण म्हणजे आपण जर असा विचार केला ना ठीक आहे शंकरपाळी तळून घेते, त्यानंतर मग साचा शोधेल, त्यानंतर मग इतर कामं करेल, तर ना पूर्ण दिवस त्यातच जातो. म्हणून शंकरपाळी तळता तळता जे आहे मी माझा साचा शोधला, तो क्लीन केला, त्यानंतर बेसिनमध्ये काही भांडी होती ती घसली आणि सोबत माझी शंकरपाळी ही मस्त बनवून तयार झाली. सो या दिवाळीला अशा प्रकारे गव्हाच्या पिठाची शंकरपाळी नक्की बनवून बघा, खूप छान लागतात आणि ऑब्वियसली हेल्दी भरपूर असतात कारण मैदा नाही आहे त्यात. सो नक्की ट्राय करा. आम्ही तर पहिला आमची होती जेव्हा त्याची, तेव्हा आम्ही पकडला, आम्हाला दिसत होतं व्यवस्थित, आणि मग तरी आम्ही गेलो जिंकून तिथे, आणि तिथे बसणारी तुम्ही ऑब्जेक्शन ही आली की तिची अशी नॉनस्टॉप पटर चाललेली असते. ये सरप्राईज आहे तुझ्यासाठी. आधी फ्रेश हो ना, हात तर धु. मुलं घरी आली की त्यांची एकतर सतत म्हणजे पटर चाललेलं आणि खायला दे असं चाललेलं असतं. आज मस्त काही बनवलेलं होतं त्यामुळे त्यांची मजा झाली. पिहू तर दारातूनच तुम्ही बघितलं ना, मम्मा स्मेल कशाचा आहे, आणि इतका एक्सायटेड, आणि आल्या मम्मा थँक्यू, खरंच खूप छान बनवलं, असं तसं त्याचं चाललेलं होतं. आणि आरुची तर पटरच संपत नाही. बरं चला, त्यांचं सर्व आवरलं आणि आता मी जे आहे थोडं रेस्ट केल्यानंतर शेव बनवायला सुरुवात करते आहे. त्यासाठी इथे मी वाटीभर खरं तर लसूण घेतला, त्यामध्ये 3 चम्मच तिखट घेतलं, त्यानंतर जिरं 1 चम्मच ओवा, काळे मिरची पावडर अर्धा चम्मच घालून जे आहे मस्त वाटण करून घेतलं. आता पहिल्यांदा मी कोरडंच फिरवून घेतलं, त्यानंतर त्यामध्ये पाणी टाकून अगदी बारीक पेस्ट केली आणि त्यानंतर ही पेस्ट जी आहे मी आता गाळून घेणार आहे. कशासाठी तर बघा, मी आज बनवते आहे लसूणी शेव, आणि ही जर पेस्ट अशीच बेसनामध्ये टाकली आपण तर मग ती न आपल्या साच्यामध्ये अटकते, कारण मी बारीक शेव करत असते. सो त्यामुळे ही अशी गाळूनच घ्यावी लागते. चला, शेव बनवण्यासाठीचा मसाला बनवून तयार आहे. आता बेसन पीठ बघा, जे आपलं नॉर्मल बेसन पीठ असतं ना, विकत मिळतं, मी तेच यूज करते. जाडसर बेसनाचं पीठ याला नको असतं. सो इथे मी 1 किलो बेसन घेते आहे आणि तेही चांगलं गाळणीने गाळून घेते आहे. नाहीतर काय होतं ना, ते भिजवल्या व्यवस्थित जात नाही, त्यामध्ये गाठी वगैरे पडतात. सो व्यवस्थित गाळून घेतलं. त्यानंतर तेल मस्त कळकळीत गरम करायचं. इथे 1 किलो बेसनासाठी मी 6 जे पोहे खायचे चम्मच असते तितकं तेल गरम करायला ठेवलं. तेवढ्या वेळात बघा बेसनामध्ये चवीनुसार मीठ घातलं. शंकरपाळी मस्त थंडी झाली होती ती भरून ठेवलीत आणि आत्ता हे कळकळीत गरम तेल जे आहे बेसनामध्ये सोडायचं आहे आणि लगेच ते पूर्ण बेसनभर मस्त मिक्स करायचं आहे. आता शेवनं मस्त कुरकुरीत येण्यासाठी मी एक सिक्रेट पदार्थ यामध्ये टाकत असते, ते म्हणजे तांदळाचं पीठ. 1 किलो बेसन आहे, सो यामध्ये ना मी 4 चम्मच तांदळाचं पीठ घातलेलं आहे आणि ते सर्व मस्त एकजीव केलं सर्व बेसनभर. आणि त्यानंतर आता त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मसाला आणि थोडं पाणी घालून जे आहे हे बेसन आपल्याला छान असं मळून घ्यायचं आहे. आणि बघा मी ना हे शेवांचं पीठसुद्धा जास्त पातळही म्हणजे भिजवत नाही आणि घट्ट तर बिलकुलच भिजवत नाही. पुन्हा तेच, पातळ असलं ना भरपूर तेल पितात शेव, म्हणजे तळताना आपल्याला छान वाटतात पण काही दिवसानंतर ना ती नरम पडतात आणि तेल लागतात जिभीला पण. सो त्यामुळे इथे तुम्हाला दिसतंय त्यानुसार मी जे आहे पीठ मळून घेतलं. साचा हा माझ्याकडे स्टीलचा आहे, स्प्रिंगवाला जो असतो तो, मी हाच यूज करते. ॲक्च्युली पितळेचाही आहे माझ्याकडे, पण त्याने भरपूर हात दुखतात, भरपूर वेळही जातो कारण छोटा असतो तो. यामध्ये भरपूर पीठ मावतं आणि पटपट जे आहे आपली कामं सोप्या पद्धतीने होतात. म्हणजे मला खरं तर जेव्हा माझ्याकडे पितळेचा साचा असतानाही हा साचा घ्यायचा होता ना, मी खूपदा विचार केला, कारण आपल्याकडे वस्तू असल्यावर एखादी दुसरी वस्तू म्हणजे त्याच गोष्टीसाठी घेताना आपण 10 वेळा विचार करतो. पण माहीत आहे का, पैसे एकदाची जातात पण त्यामुळे आपलं काम किती सोपं होतं ते महत्त्वाचं आहे, आपली मेहनत किती वाचते तेही महत्त्वाची आहे. आणि तोच विचार करून जे आहे मग मी हा साचा घेतला होता आणि तुम्ही बघताय या साच्याने
इतकी भरभरभर जी आहे शेव पडतात. चकल्याही करायला भरपूर सोपी जातात. नाहीतर तुम्हाला माहीत आहे चकल्या करता करता हाताचे 12 वाजतात. बरं चला, पहिला घाना काढला आणि आधी देवाला दिला. म्हणजे माझं हे रुटीनच आहे. जे काही फराळ झालं तयार की पहिलं देवाला देते, त्यानंतर लक्ष्मी मातेचं काढून ठेवते आणि त्यानंतर मग या बाबा खा, उष्ट करा, काहीही करा. चला पटपट जे आहे सर्व शेव इथे मी तळून घेतलेत. सो एकदाचा हा असा किलोभर शेवांचा डोंगर बनून तयार झाला. फक्त शेवच नाही बनून झाले तर बघा हा असा पसारा पण झालेला आहे. हे घसायचं आहे, हे एवढे सर्व भांडे घसायचे आहेत आणि तरी आणखी स्वयंपाकही बाकी आहे. असं वाटतंय कोणीतरी म्हणावं आम्ही शंकरपाळी आणि शेवच खाऊन झोपी जातो, कारण खूप कंटाळा आला आहे. तुम्ही माझी कंडिशन बघू शकता. तशी ऑइली स्किन झाली आणि उभं राहू पाय आणि हात पण गेलेत. पण चला आता हे पटपट सर्व आवरते. आणि आणखी एक गोष्ट, सकाळी मी सोफा कवर वॉश केले होते, ते आणखी टाकलेले नाही आहेत. आधी ते टाकते कारण मुलं इतकी उड्या मारतायत ना त्यावर. ती कामं तर करतेच, पण त्याआधी तुम्हाला शेवच दाखवायचे राहिलेत. बघा इतकी मस्त बनली शेव, इतकी खुसखुशीत बनली, खूपच छान, चवीलाही छान. आणि लसणाचा जो फ्लेवर उतरला ना त्यामध्ये का आहा, खूप मस्त लागत होती. बरं चला, सोफा कवर टाकायलाही आज मला वेळ मिळाला नाही. नाहीतर मी ही सोफा कवर धुवायला टाकली का दुसरी लगेच काढून टाकत असते. 3 सेट आहेत माझ्याकडे, पण आज ती दुसरी कबर्डमधून काढून टाकायचंही मला वेळ मिळाला नाही. तोपर्यंत हीच सुकून गेली, म्हणून हीच अंथरली. आज माहीत नाही कसं काय आरोहीचे पप्पा ही सोनपापडी घेऊन आलेत. काही आठवलं असेल त्यांना. म्हणजे मला भरपूर आवडते सोनपापडी, पण खूप वर्ष झाली आमच्या घरात आलेली नाहीत. माहीत नाही आज त्यांनी कशी काय घेऊन आलेत. सो आज जेवण करायची बिलकुल इच्छा नाही माझी, काही खायचीही नाही. कारण तळणाच्या वासामुळे काय अवस्था होते आपली ती मला नव्याने तुम्हाला सांगायची गरज नाही. दिवसभर ते तळून तो वास नाकात घुसला, त्यामुळे काही खायचीसुद्धा इच्छा होत नव्हती. म्हणून पेरू आणि इथे सोनपापडी घेतली. जरा वियर्ड कॉम्बिनेशन आहे मला माहीत आहे, पण काय करणार, दुसरं ऑप्शन नाही. सो ते मस्त खाल्लं. त्यानंतर आता शेव वगैरे भरून ठेवते, भांडे वगैरे घासायचे, स्वयंपाक वगैरे करायचा आहे, ते सर्व करते आता मी. पण त्याआधी व्हिडिओचा एंड इथेच करते. होप सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि जरा हेल्पफुलही ठरेल. सो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि छान कमेंट करा. चला पुन्हा भेटते तुम्हाला. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. बाय.